अगं चाल ना ग, लवकर चाल ना. आले आले. अरे त्या बारशाला जायला आधीच उशीर झालेला आहे. अख्ख्या जगाला वरडून सांगा बारशाला चाललो आपण. दादा हा ते वास्कर कुठे राहतात माहितीये का? अच्छा वास्कर. हा हे बघा ते मंदिरवाले वास्कर का? हा? ते मंदिरवाले वास्कर आहेत ना. हे बघा तुम्ही इथून अशा सरळ गेला ना इथून अशा डाव्या बाजूला गेलात ना सरळ हा. डांबरी रस्ता आहे तो सोडायचा नाही तेवढा. हा. तिथं तुम्हाला ना एक बँडचं दुकान दिसन बँडवाल्यात. हा. हा त्याच्या बाजूला आहे ना मोनल जनरल स्टोर आहे ना. हा. हा तिथून पुढे डांबरी रस्ता लागतो. हा. खडबुडी रस्ता आहे सगळा. तुम्ही चालल्या जा तिथून पुढं. असं हा? सरळ. रस्ता सोडू नका तेवढा. चालतंय. हा हा. चला, बाबा येते. ते तुम्ही ते वास्कर म्हणजे ते पिशीवाले वास्कर का साधेवाले वास्कर पुढे कोणाकडे चालले तुम्ही? पिशीवाले वास्कर म्हणजे हो ते पिशीवाले वास्कर मी आहेत ना त्यांच्यातल्या एका माणसाला पत्ते पिसायचा नाद आहे. बाई म्हणून त्यांना आम्ही पिशीवाले वास्कर बोलितो. पिशीवाले म्हणून नाही नाही नाद. ते नाही ते ते नाही. नाही आमचे साधे वास्कर आहेत. मला वाटतं ते पिशीवाले नाही. मंदिनानी ना मंदिनानी त्यांच्याकडे चालले. बरं बरं चाल जा आपण ताई ताई सरळ जा. ताई सरळ सरळ जा. सरळ जा. अरे मी सांगतोय ना, नाही सांगतोय ना मी. सांगा तुमचं घडो पुढं मला काय. तुम्ही आहे ना सरळ जा. हा. तुम्हाला मंदिराच्या कांटा ऐकू येईल. हा. मग आहे ना तुम्ही वास्कर असा आवाज द्या. मंदिराकडं हा तिथे लगेच करगोट्यात चड्डी अडकवलेले 4-5 पोरं येतील. बाई. हा हा ते सांगतील बुवा तुम्हाला. अच्छा, पोरं घेऊन जाते. हा. चालतंय. खरं तर पहिली ते भोंगे हिंडायची पोर नागीच फिरायची. पण काय झालं ते देवळातलं ते आले ना तिथं कसे डोंगळे साचित्यात ना. हा. मग त्यातलं एक डोंगळा एका पोराला नको त्या ठिकाणी डसला. एवढा लोक पाड आलं त्याला. तर बाकीच्या पोरांची टराकली ना आता चड्ड्या घालून हिंडी त्यात. कसलं चड्डा नाही घालणार. चालेल, तर त्या चालेल. पोरं सांगतील तुम्हाला त्यांचं घर. चालेल, पोरं टोरं घेऊन हा, जा. आम्हाला बारशाला जायचे आहे. हा खरं तर आम्ही सोडलं असतं तुम्हाला पण जरा नाही, बारशाला नाही, नाही. जायचं मग होतं. आपण लांबचा प्रवास झालाय ना. हा. बघते मी शोधते सापडन. बर सापडन ताई लांबचा प्रवास म्हणजे कुठं आल्या तुम्ही? शिराळ्यावरून. शिरा म्हणजे ते तो बाजार भरतो जातो पाटा वरवंटा मिळतो तो हा, शिरा. तेच माहिती का तुम्हाला? बया, अहो, सुमनच्या गावी येता येत नाही. आत्या, आत्या, आत्या. अहो, बया, अहो, माझी मावस बहिणीचं गाव येते. बया, गाव तुम्ही आले का तिकडे? मग, अहो, माझी बहीण आहे ना तिथं शिराळ्यात दिली त्यांना. बसा तुम्ही जरा वेळ इथं. हा. काय गावची माणसं भेटली ना हो, भीती वाटते. आपल्याला बरं, काय जायचं. हा, तिकडनं कमलीपणे पटकन लांबचा प्रवास हा, झालाय बसा, ना. बसा. पाणी पाणी दे. हा हा पाणी. अहो मावस बहीण नाही का माई सुमन. अरे कोण सुमन? अहो सुमन नाही का माई पाठ राखीन म्हणून आलती. पाठ राखीन करवली म्हणून आलती माया बरोबर. अहो ती नाही का मा गाऊन घातला होता तर तुम्ही मागून गचकन मिठी मारली तिला. पाहिजे नको बोलू ना तू. नको ना. नाही नाही ओ ताई अहो हे आताशे नाहीत. ते चुकून झालं त्यांच्याकडनं. काय झालं उशिरा लग्न झालं ना यांचं. नको ना नको ना. कशाला सांगतो तू? यांना मोकार घाई. बया पाहुणे रावळे चिडवायचे माहितीये का. यांना नाही निघायचा दम. एक दिवस माझ्या बहिणीने गाऊन घातला होता करवली म्हणून आलती ना. गाऊन घातला मापाचा अंदाज नाही नवीन लग्न झालं माहित आणि मारली गचकन मिठी. घाबरली म्हणजे 1.5 दिवसात पळून गेली माझी बहीण. निघून गेली. मग काय निघून गेली. बया आता आली ना तो मला ना तिचा अंदाजच येत नाही. यांना बघून घाबरीती का लाजिती. भाऊजी पण लाजतायत बघ. ते नाही चुकून झालं ते. हा. अरे नको ना काही बाई सांगू तू. काय बाई काय गाऊन घातला इथपर्यंत ठीक होतं. गचकन मिठी मारली हे कायला सांगते. नव्हती मारली का मिठी. हा आता माझी बहीण बोंबलत फिरती गावात. जिज्जू जिज्जू आले मिट्टीवाले जिज्जू मिट्टीवाले जिज्जू. लाजतायत बघा, भाऊजी कसं लाजतायत बघा. लाजत काय झाली आधी घरवाली. ताई तुम्ही पण नाव हा. काय म्हणलं बहिणीचं? सुमन आहे सुमन. सुमन, माहिती? शिराळ्यातच दिली. ती आरशीशीचं घर आहे ती का? शिराळ्यातली म्हणजे ओळखीत्यात ते तिला ओळखीत्यात. ती तुमची मावस बहीण आहे? नाही सख्खी मावस ए, बहीण आहे. नमा, सुमन. ए, नमा. सगळ्यांचेच घर RCCचे असतात. कोणी झोपड्यात नाही राहत. नाही बाय, कधी थांबता का? कुठं काय दमात कसं- इथं उभ्या राहा. कोण कसं भेटेल काय सांगता येत नाही. नाही बघा सांगता कशी ओळख निघाली आता. खरंय. सुमन म्हणजे बया बया आमच्या चांगलंय. शिराळ्याची. नाही चांगले कधी भेटली तर सांगा तुम्ही बहीण भेटली होती म्हणून. हा, हा? चला हा. येतो आम्ही आम्हाला पार्सल. सुमन बद्दल माहिती का? जायचंय ना आपल्याला. ऐकलंय का सुमन बद्दल? ऐकलं नाही म्हणजे कळलंय तिच्याबद्दल पण नेमकं तेच आहे का ते माहित नाही.
तुम्हाला माहितीये का काय ते झालं? एका गावचे माहित नसणार का आम्हाला? काय झालंय? तिच्या नवऱ्याचं 6 महिने झाले बाहेर लपडय. परवा रंगे हात पकडलं लॉज मध्ये. ए नमा नमा नाही. नमा अरे 2 महिने झाले त्या सुमनच्या नवऱ्याच्या पाय प्लास्टर मध्ये. त्याला खोलीच्या बाहेर पडता येत नाही. तो काय लंगडी खेळत खेळत लफड करणार आहे काय का? कुठला ऍक्सिडेंट काय नाही. चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. ती रस्त्याची कामं घेतो, गटरीची कामं घेतो आणि गटरीची कामं करतो ताई. नाही 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 कॉन्ट्रॅक्टर नाहीये. हा नाही नाही बाया. नाही नाही ही तुम्ही जी सुमन बोलताय ना ती वेगळी सुमन आहे. माईवाली सुमन आहे ना तिच्यावाला नवरा पोल्ट्री फार्म मध्ये कामाला पोल्ट्री आहे. फार्म. अंडे हा. एक बरं झालं ती सुमन तुमची सुमन नाही घाबरलं. मला घाबरायला नाही, झालं सख्खी एकदम. मावस बहीण गावात बोबाटा झाला तर काय कमी आप म्हणून आपल्याला जायचे घाबरली तू. जायचे आपल्याला. जायचंय. हा, ते बारशाला उशीर होतोय ताई. नाही बरं झालं ती सरळ तुमची सरळ सुमन. जा तिकडून. चला. हे बघा ताई तुम्ही आहे ना कोणाला पत्ता विचारूच नका. नाही. फक्त आहे ना नाक शाबूत ठेवा. का बरं? अगरबत्तीचा वास येईल लगेच समजायचं मंदिर मंदिर आलं. आहे. आलं लक्षात. लगेच आवाज द्यायचा वास कर हा? आलं. जाते मी. हा, चल. चला हा. ताई हे हे नमा ताई ताई काय अरे बारशाला जातोय आनंदाचा प्रसंग आहे. तू कशाला रडते आता? ताई काय झालं? काय झालं? ताई काय झालं? या तुम्ही इथं बसा. तुम्ही पाणी प्या. बसा तुम्ही पाणी प्या. मा- तुम्ही असं नका करू. सुमनचं वाईट वाटत हो. लय वाईट झालं बिचारीचं. तिची काय चूक आहे नवऱ्याने शेण काढलं बाहेर. ए, अरे पण ती आपली सुमन नाहीये ना. आपली सुमन नाहीये ती. कोणाची का असं ना हा कोणाची तरी कोणतरी असन ना ती. मग तिला मन नाही, तिला भावना नाही, तिला वाटत नाही काही. अरे काय संबंध? एक तर तिच्या जिजूनी तिला मिठी मारली म्हणून कच काढली त्या पोरीनं. आता नवरा शेण खातोय तर काय करीन ती? मी मिठी मारली ती वेगळी. तू सांगते ती वेगळी. 2 वेगळे आहेत. तुम्हाला फक्त मिठी मारायचंच आठवतं. त्या पोरीवर काय बीतती ते नाही कळत तुम्हाला. अरे गडबडी चुकून मिठी मारली तर डायरेक्ट बोबाटाच करते तू. जायचंय ना आपल्याला. थांबा तुम्ही 2 मिनिटं. काय हो पण आता काय होती काय करीती हो काय सुमन? करे ती म्हणजे काय करणार? तुम्हाला सांगते अशी ना गरीब गाय ताई. तासन नाही तर काय मग? जेव्हा आली ना नांदायला आली ना अशी गोरी पान सुंदर म्हणजे बया नाक असं ताड गोबऱ्या घालाची पोर. नाही तर काय. तुला माहिती आहे का? तू पाहिलंय गोबऱ्या गालाची म्हणजे तुला तू पाहिलंय? माझ्या बहिणीवर ना अंदाज लावला म्या. असन ती पण गोरी पान म्हणजे असन गोबऱ्या घालाची उच नाकाची. तुम्हाला काय तिथं बाई माणसाचं चाललंय पुरुषाचं काय काम आहे मध्ये? तोंड घालू का? तिथं वा बरोबर बोलताय तुम्ही. असं म्हणजे होतीच. मग गुबऱ्या गालाची गोरी पान सुंदर बया, काय बया बिचारीनं केलं कोण? खंगली. आता काय नाही अहो, खंगली. खंगणार नाही तर काय. मला सांगा लग्न आधी तिच्या घरच्यांनी चौकशी नको करायला का हो पोरीची? पैशाला बोलले. काय पैशाला त्या बोलले. पैशाचं एवढी घेऊन मोठी बसल्यात. जमीन बघितली, शेत बघितलं, 2 गाड्या आहेत, तो पोरगा 4 व्हीलर घेऊन भेटायचा पोरीला. झालं पैसा बोलतो ताई. आयो भल्याची दुनिया नाही राहिली ताई. पैसा बोलतो. भल्याची दुनियाच नाही राहिली हो. काय करायचं त्या सुमननी मला सांगा. लगीन करायचं म्हणजे खायचं काम आहे का बाया? काळजाचा तुकडा काढून देतो बाप. आणि हे अशी वागित्यात माणसं बया. ताई जाऊ द्या तुम्ही. चौकशी केली असती तर काय झालं असतं बिचारीचं? वाचलं तरी असतं. माझ्याकडे चौकशी का नाही केली मी म्हणते. मग? मला विचारलं असतं तर मी सांगितलं नसतं का? मग काय हो? मी सांगितलं नसतं का? मग? पण आमची ओळख नाही ना म्हणून चौकशी नाही केली माझ्याकडे. हो ताई अरे तुमच्या जवळची नाही ती. काहीच संबंध नाही. 4-5 महिन्यांनी तिच्या एरियामध्ये जाणं होतं. तिथं एकानं सांगितलं आम्हाला लय वाईट वाटलं. मला ताई असे डोळे बंद राहू द्या डायरेक्ट मंदिराकडे चालला जा तुम्ही. लय चिडचिड. अरे तुम्ही तिला ओळखत नाही आणि तुझा तर दूर दूर पर्यंत संबंध नाही ग मासाड तोंडे. बोला त्या बाई समोर. अरे काय अर्धा तास झाला त्या सुमनची काळजी वाहता. ती कोण ते पण माहिती नाही ना तुला. बसा तुम्ही. बाई माणसं आहे ते. ताई ताई तुम्ही मंदिराचा रस्ता तुम्ही तिकडून. ना हा ताई मंदिरात. अरे मी वेगळा सांगितलं का त्यांना? तुम्ही बाई माणसाचं बाई माणसाला बरोबर कळात. अरे रस्ता सांगण्यात काय बाई माणसाचं आहे? रस्ता आहे तो फुटका. टायर जरी सोडलं तर सरळ चालत जाईल. चिडचिड करीत होता. चिडचिड हो ताई काही नाही. हो ताई
टाच्या उच्च्या केल्या ना तरी ते मंदिर दिसून जाईल, घुमट दिसून जाईल. जा तिकडून. तुम्हाला उशीर होत असेल ना. आपल्याला जायचंय. माहितीये मला. लय वायबर होऊ नका 4 लोकांना. ओ ताई, मंदिर ऐका मंदिराकडे चालले ना तुम्ही, त्या मंदिरात जरा पाया पडून घ्या, दर्शन घ्या. जागृत देवस्थान आहे. काय सांगता? महिन्याला फरक पडितो. महिन्याला फरक महिन्याला पडितो. शिराळ्याला एक जागृत देवस्थान आहे, तिथं दिवसाला फरक पडितो. ताई माहिती का तुम्हाला? बया कुठशी हो, कुठशी माहित नाही तुम्हाला? शिराळ्यात कुठशी? ते बस स्टॉपला उतरला ना बस स्टॉपला. हा, की असं बाहेर पडला ना की डाव्या हाताला वळायचं. डाव्या हाताला की तिथे वळायचं. पेट लागते बघा. पेट लागती. तिथून खालच्या अंगाला गेलं ना हा, एक हा. मसाल्याचं कांडप लागतं. हा. तिथे ना तुला मसाले- माहितीये का? ए हा करते मसाडा सारखी. तुला माहितीये? आसन प्रत्येक गावात एक कांडाप असतोय. तुम्ही नका तोंड घालू. बाई माणसाच्या मध्ये बोलायचं काम नाही तुमचं. पुरुषांनी थोबाड नाही उचकाटायचं. गप्प बसा तुम्ही. तर त्या कांडाप आहे. त्या कांडाप आहे तिथून डाव्या हाताला असं खालच्या अंगाला गेला खालच्या ना अंगाला की गेलं. मंदिर आहे. गुरुजींची ओळख आहे आमची. तुम्हाला नवस बोलायचं असं नाही, दिवसाला एक काम करा तुम्ही, नंबर ह्याच्यात एवढा फिट करा. चालेल. हा, नंबर फिट करा. मग मी काय करते, फोन करते त्यांना. नवस चालन. बोल. माझी ओळख सांगा. नंबर आपण फोन करून ऐका ना, पण ते पोस्टाने पाठवला नवस फेडला तर चालन ना? चालन की मी सांगून ठेवी. सांगून ठेवा. बरं झालं बाया. ताई केला केलं ना fit केला fit? नंबर. मी तुम्ही तेवढं- फोन करा हा. आणि तुम्ही दिवसाला फरक पडतो. तुम्ही चला. करा. हा, चालन झालं चालन. ना? चला. मी चल. ताई जा येते. सावकाश. पाणी पाहिजे का नाही नाही बरं वाटलं तुम्हाला भेटून. हा, नाही या आपण. येते. ओ ताई थांबा. ते तुम्ही मसाल्याच्या कंडपाचं बोलला शिराळ्यात. हा चांगलं मिळतो का हो मसाला? चांगला म्हणजे दूरच्या गावाहून तिथं मसाला घ्यायला येतात. बाया, तो काय तुम्हाला सांगता माहिती नाही तुम्ही? का? अरे माहिती नाही. चांगला मसाला अहो, मिळतो. चांगला म्हणजे तुम्हाला पाहिजे का? नाही, खरं तर मी करत असते हो, पण यंदाचा मसाला माझा जरा चुकला. असं कसं चुकलं? नाही, काय झालं, त्या कलरवाल्या मिरच्या असतात का नाही, काश्मीरी मिरची. माहित नाही कुठल्या होत्या, काय माहिती बॉम्बलायला त्या कुठल्या कलरच्या मिरच्या होत्या ना, त्याचं मी कालवण केलं. तर काय झालं, त्या कालवणात मी अशा तिखट नाही व्हायचं, नुसताच कलर कालवणाला, म्हणून मी खंडीभर मसाला टाकला त्याच्यामध्ये. बरं, ते कालवण झालं तिखटच्या माकाट. बरं, आमच्या यांना मूळ व्याधाचा त्रास आहे. काही नको बोलू ना. ए, काय बोलते? ते दिसतं तोंडावरून दिसतं. तोंडावरून कसं दिसतं मूळव्याध आहे? कसं दिसतं तोंडावरून? तसं नाही, तुम्ही लय चिडचिड करता त्यावर अंदाज आला मला. बघा, आता तरी जरा गपरा. तू बच्चा करते म्हणून कळतंय ते. बच वायबर होऊ नका लय दुसऱ्या नको ना बोलू काही बाई. नको ना लय चिडचिड करता तुम्ही. मसाले तिखट बनवू नका ताई. नाही, अहो नाहीच मी चांगलाच बनवते हो. काय झालं, माई जाऊ आहे ना, तिनं चुकवला मामा. असं कसं चुकव? ए, 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 असा ए, चुकवला म्हणजे. वहिनी नाही, वहिनीला तू विचारलंच नाही, चाटा मारू नको. चाटा काय मारल्या मी? तू विचारत जाय, तिला 4 पावसाळे जास्त बघितले तिने. 4च पावसाळे बघितले, दुष्काळग्रस्त भागात राहते ती. मला सांगता कौतुक तुमच्या बहिणीचं. ए हा? उपट्या खोपडीची. मीच. अरे अनुभव जास्त आहे असा अर्थ होतो ना त्याच्या. मग तोंडात वाकायचा ना अनुभव. काय किती तोंडात न पिचकाऱ्या कसल्या? नीट मशेरीच्या. नीट. बाया तोबरा भरलेला असतो बघा तेव्हा मशेरीचा. नमा. काळ काळ तोंड बघवत नाही. काय बोलते? काय बोलते काय बोलते. हा? नको ना काही कधी बोलू. सांगितलं मला मसाला तिखट झाला? चांगला माझा मसाला, मी मिरच्या भाजल्या, चांगल्या कुटल्या, चांगला मिरची बनवली, त्याच्यानंतर मवाळ थुकीती त्या मशेरीचं, आणि मग त्या थोबडाने मला सांगती का मसाला बाई मसाला गलाय तिखट झाला. गुचुबट. बारशाला जायचे आपल्याला. लय काळजी तुम्हाला पुळका वहिनीचा तुमच्या. त्या बारशाच्या घुगऱ्या संपतील. तुम्हाला घुगऱ्याचीच पडली. अरे नाही, भावकीत भांडण झालं तर आपल्याला बोलता येईल. ए, ओ भो, तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या बोलू नको म्हणून. चल. तुम्हाला कधी बोलायला जमलंय? हा. हा, माझ्या तोंडावर नुसता तुमचा आवाज चढितो. तिकडे लोकांना हुप करून उभा असतोय माणूस. मला बस सांगता. गाडीवर बस. हा. जास्त बोलू नको. येते ताई, तुम्ही मसाल्याचं बघा. नाही नाही, तिखट थांबा 2 करायचं. मिनिटं. नाही ऐका माझं. काय झालं, बापरे. आधी जी बनवायचं ना मी मसाला, तो चांगला बनवायची. अवघड आहे. सांगायचं राहिलं मगाशी. काय झालं, मी ना यावेळेस ना माझ्याकडनं तेजपत्ता जास्त झाला. असं का? हा, पत्तरफूल, तेजपत्ता आणि लवंगा यांचं आपण समप्रमाण घेतलं बा, तर ते काय होतंय, मसाला चांगला होतोय आणि चांगला बनतोय, म्हणजे मापात होतंय सगळं. तसं तुम्ही करून बघा ना. नाही, मी करतच नाही ना मसाले. आमच्याकडे पप्पी देते ना मसाले. पप्पी कोण बरं? अरे जायचंय आपल्याला. हा, जायचंय, माहितीये, लय बारशाची पडली, कुठं मोठं नाचायचंय तुम्हाला तिथं जाऊन. हा, तर पप्पी बनवती का? पप्पी बनवते. बाया, मग त्यांचा धंदा आहे का हो ह्याचा? का करती? का करती बिचारी? मला माहित नाही का करती. 6 महिन्यांपूर्वी तिचे मालक वारले. बोला. काय लग्न नुकतंच झालं का तिचं? पोरं आहेत. केवढाली आहेत? 2. मोठाली बारकाली आहेत बाया. बारकी 2 पोरं आहेत.
कोणाकडे बघायचं हो? त्या पोराने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? पण तिच्याकडून मसाले घेते मी. बाया चांगलं काम करीत आहे हो. अहो आपणच एकमेकींना आधार. ताई रडून नका तुम्ही. ताई सावरा तुम्ही स्वतःला सावरा. ताई आपण सावरलं पाहिजे. मला सांगा आपल्या हातात आहे का आता? दुसऱ्याचं जाणं आपल्या हातात तुझा काय संबंध आहे? काही संबंध आहे का? बस इकडे इकडे बस. ओ ताई हा अरे तुमचा तरी काय संबंध आहे? तुझा दूर दूर पर्यंत संबंध नाही तरी तिच्या नावाने टाव फोडताय तुम्ही. तुम्ही तर असं रडतायच काय? तुमचा नवरा मेलेला आहे. नवऱ्याला मारायला निघाले तुम्ही. बोलतो. हा तुम्ही एक लक्षात घ्या. ती बाई त्यांच्याकडे मयत झाली त्याच्याबद्दल सांगती. हा ऐका माझं नीट कान देऊन एक बारशाला- कार्य. हा घुगऱ्या खायच्यात बारशाला जाऊन. बायकोचं ऐकावं जरा माणसानी. कार्य आणि कारण याच्यामध्ये ना फरक करावा जरा. हा माझा आवाज करा खाली दाबा मला. बाय. कारणाला जावं माणसानी. कार्याला एक वेळ नाही गेलं तरी चालत. कारणाला गेलं माणसाला आपुलकी असती. बघा कसा आपुलकी ना आला आपल्याकडं. हो का? कसं आहे ना जिथं बुंदी पाडीत्यात ना तिथं लय डोंगळे जमित्यात. पण जिथं दुःख असतं तिथं कोण जात नाही. आपण जायचं असतंय. कळलं का अरे पण तुम्हाला? आपला काय संबंध आहे? आपला काय? उत्तपट्टू. ओ ताई ताई मी ताई ताई इकडे गाडीवर बसा. ओ, काय? ओ तुम्ही गाडीवर बसा. बायको चुकती तुमची. त्याला कुठे घेऊन चालले तुम्ही? अरे त्या वासकरांकडे सोडायला चाललो मी. मग तिथं येते मी चालत. चला तू नको येऊ. मास सोडून द्या. तू पैपाईच्या आहे चौकाच्या वडापणीच्या आहे. भया तू नको बोलू. मी नको येऊ का? हा, तू नको भया, येऊ. काय हौस आहे माणसाला दुसऱ्या बाई माणसाला गाडीवर हा. बसायची. तवाच ओळखलं होतं बहिणीला गचकन मिठी मारली तवा. ए काही तू बोलू नको. तुम्ही या घरी या इथं येतात ना तुम्ही. जास्त चांगला बोलू. खंडीभर मसाला घालते कालवणात. हा, चांगला मुळव्यात तुमचा 2-2 डबल मुळव्यात होईल अरे, काय बायको आहे का? तुम्हाला.